पाहणार आहोत जिल्ह्यांच्या बातम्या। नागपूरसह विदर्भात पावसाचा खंड तर तापमानात देखील वाढ। नागपुरातील तापमान 33 अंशांवर मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला। हवामान विभागाने हलक्या स्वरूपाच्या पावसाचा व्यक्त केला अंदाज। श्रावण महिन्यात कोकणात निसर्ग सौंदर्य बहरलं। रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठा वाढला। धरण क्षेत्रातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। बुलढाण्याच्या मेहकरमधील खंडाळ्यात पाण्याच्या शोधात 60 फूट उंच टाकीवर वानर चढलं। तब्बल 8 तासांनी वानराला खाली उतरवण्यात ग्रामस्थांना यश। कल्याणमध्ये शेअर बाजार गुंतवणुकीच्या नावाखाली महिलेची 60 लाखांची फसवणूक। ऑनलाईन फसवणुकीत 4 आरोपींचा समावेश। कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। वसई विरार महापालिकेतील बांधकाम घोटाळा ईडीच्या तपासात उघड। बांधकाम परवानग्या देण्यासाठी प्रति चौरस फुटामागे दर ठरवल्याची माहिती। या प्रकरणी तत्कालीन आयुक्त अनिलकुमार पवार यांची चौकशी। धाराशिवच्या शासकीय आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आधुनिक स्किल लॅबची उभारणी। स्किल लॅबमध्ये व्हर्च्युअल टेक्निक आणि एआयचा वापर। विद्यार्थ्यांकडून सरावासाठी सिलिकॉन बॉडीचा वापर। रिवा पुणे आणि जबलपूर रायपूर एक्सप्रेस आजपासून धावणार। महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या 3 राज्यातील प्रवाशांना दोन्ही गाड्यांचा लाभ होणार। वाशिममध्ये बेलवृक्ष लागवडीचा अनोखा उपक्रम। चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून बेलवृक्षाचं संरक्षण संवर्धनासाठी उपक्रमाचं आयोजन।